पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अभयम सत्वसंशुद्धि ज्ञानयोग व्यवस्थिति दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम. आता तयाची दैवगुणा माझी धुरेचा बैसणा बैसे तया अकरणा अभयाईसे. वैकुंठवासी सद्गुरू श्री महाराजांच्या आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री प्रल्हाद सौकर शक्करवार यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं यावर्षीपासून पुन्हा चालू होणाऱ्या या प्रवचनमालेच्या पहिल्या सत्राला मी आरंभ करतो आहे. त्यानिमित्त उपस्थित आपण सर्व श्रोते संत सज्जन माता भगिनी आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. शक्करवार परिवाराला अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. या निमित्तानं भगवद्गीतेच्या आणि ज्ञानेश्वरीच्या सेवेची संधी मला त्याने उपलब्ध करून दिली. मगाशी बोलताना सर असं म्हणाले की शबरी बरीच वर्ष थांबली, आपण 5 वर्ष थांबलो. हे खरं आहे, इतिहास बरोबर आहे. फक्त शबरी आणि रामचंद्र प्रभू कोण हे अजून ठरायचं आहे. खरं तर ही प्रवचन मला पूर्वीपासून चालूच होती, याच निमित्ताने चालू होती. परंतु दरम्यानच्या काळामध्ये सगळं जगच थांबलं म्हणून आपली प्रवचनमाला ही थांबली आणि नंतर काही प्रतिबंध येत गेले, त्यामध्ये ती पूर्णतः थांबून गेली. पण मागच्या वर्षीपासून पुन्हा एकदा शक्करवार परिवाराचे कुटुंब प्रमुख आदरणीय दिलीप सावकर शक्करवार यांनी खूप प्रयत्नपूर्वक पुन्हा विचारून पुन्हा मागे लागून ही प्रवचनमाला पुन्हा एकदा सुरू केली आणि मला पुन्हा एकदा आपल्या नांदेडकरांच्या सेवेमध्ये येण्याचा योग प्राप्त झाला. त्याबद्दल अंतःकरणपूर्वक धन्यवाद. बाहेर आम्ही फिरतो, अनेक ठिकाणी कौतुकही ऐकतो. चांगलं झालं म्हणतात लोक, सगळं खरं आहे. पण शेवटी आपला जिल्हा तो आपला असतो. बाहेर किती कौतुकं झाली तरी घरचं कौतुक हे अल्पशब्दात असलं तरी खूप जीवनामध्ये मोठा धीर देऊन जातं, उभारी देऊन जातं. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सेवेत आलो. मी विषयाला प्रारंभ करतो. आपण पूर्वी जेव्हा ही प्रवचनमाला चालू होती त्यावेळेला हरिपाठाचं चिंतन करत होतो आणि त्याचे 12 अभंग आपले पूर्ण झालेही होते. पण मध्ये खूप मोठं कालाचं अंतर पडलं आणि मला असं कळलं की जेव्हा प्रवचनमाला थांबली तेव्हापासून नंतर नांदेडकरांनी त्या हरिपाठाचा इतका सांगोपांग विचार केलाय की आता त्यांना पुन्हा हरिपाठ ऐकायची इच्छा नाही आहे. आणि म्हणून मग एका नवीन विषयाला काही प्रारंभ करावा की ज्याच्यामध्ये 3 दिवसामध्ये तो विषय सामान्यतः मांडून तरी व्हावा आणि त्या विषयाचं एक सातत्यही आपल्याला टिकवता यावं. या दृष्टीनं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला 16व्या अध्यायामध्ये जी दैवी संपत्ती 26 गुणांची सांगितली आहे, त्या दैवी संपत्तीतल्या एका गुणांवर आपण दरवर्षी बोलावं अशी एक संकल्पना त्याच्यातून पुढे आली. ही संकल्पना जरी महत्त्वाची असली आणि आपण त्या दृष्टीने बोलणारही जरी असलो तरी सुद्धा अभयम सत्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च या प्रत्येक गुणांवर आपल्याला बोलायचंच आहे. आपण त्या दृष्टीने 3 दिवस राखीव ठेवलेलेच आहे. परंतु अभय कळालं पाहिजे तरच सत्वसंशुद्धी कळेल. अभय सत्वसंशुद्धी कळाली तरच पुढं दान दम यज्ञ तप स्वाध्याय अर्जव हे कळत जाईल.
परंतु अभय हा एक स्वतंत्र गुण आहे, दातृत्व हा एक स्वतंत्र गुण आहे, विषयाच्या संबंधानं अंतःकरणामध्ये निरीच्छ भावना निर्माण होणं हा एक स्वतंत्र गुण आहे. या सगळ्याचा जरी परस्परांशी संबंध असला तरी या सगळ्या गुणांच्या मालिकेमध्ये एक बरं आहे की यावर्षी सांगितलेलं पुढच्या वर्षी लक्षात ठेवण्याची फारशी आवश्यकता नाही आहे. त्यातल्या त्या हा एक बरा विचार आहे. याचा अर्थ असा नाही आहे की आपण ते विसरून जावं. हे मी मुळीच आपल्याकरता बोलत नाही आहे, कारण माझा नेहमीच माझ्या बुद्धीपेक्षा श्रोत्यांच्या स्मरणशक्तीवर प्रचंड विश्वास राहिलेला आहे. त्यामुळे यावर्षी आपण काय बोलून जाणार आहोत हे पुढच्या वर्षी तुमच्या लक्षात राहणार आहे याची मला जाणीव आहे. फक्त मागच्या वर्षी मी काय बोललो याची आठवण ठेवण्याची तसदी मला घ्यायची नाहीये, म्हणून ही केलेली व्यवस्था आहे. मानवी जीवन हे सुखसंपन्न असावं, कल्याणकारी असावं. आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणारा प्रत्येक क्षण, आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणारी घडणारी प्रत्येक घटना हे आपल्या जीवनामध्ये स्मरणात राहावा असा आनंद उत्पन्न करणारी असावी, अशी अपेक्षा स्वजीवनाकडून प्रत्येक मनुष्य करतो, जी कधीही गैर नसते. आणि आपल्या या जीवनाकरता, आपल्या जीवनाच्या कल्याणाकरता मनुष्य अविरत धडपडत असतो, अखंड त्याचं चिंतन करत असतो आणि ते तसं व्हावं यासाठी प्रयत्नशील असतो. परंतु आपल्या अपेक्षा आणि आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेली वस्तुस्थिती याच्यातलं अंतर जोपर्यंत आपण विचारानं भरून काढणार नाही तोपर्यंत आपलं जीवन मानवी असण्याची शक्यता फार कमी राहत असते. माझ्या अपेक्षा आणि माझ्या जीवनातलं वास्तव याच्यामध्ये नेहमीच अंतर असतं. कारण माझ्या अपेक्षा सर्व सुखाच्या असतात आणि वास्तवामध्ये सगळी सुख माझ्या एकट्याच्या वाट्याला येत नाहीत, हे खरं असतं. सगळंच एकाच्या वाट्याला येणं हे प्रपंचामध्ये संभवनीय नाही आहे. आमचे आजोबा असं म्हणायचे, सगळं सगळ्याला मिळत नाही, सगळं एकाला मिळत नाही, एक सगळ्याला मिळत नाही आणि एक एकाला मिळत नाही, याचं नाव संसार आहे. सगळ्याच गोष्टी मला मिळाव्यात, माझी प्रकृती चांगली असावी, माझ्याकडे संपत्ती चांगली असावी, माझ्याकडे सत्ता असावी, माझी संतती चांगली व्हावी, या सगळ्या गोष्टी एकत्र एकसमयावच्छेदाने एका व्यक्तीला प्राप्त होतील असं या संसारामध्ये आत्तापर्यंत कधी घडलं नाही आहे. महाभारतामध्ये एक विदुर नीती नावाचं प्रकरण आहे, आपण ऐकून असाल. या विदुर नीतीमध्ये विदुरांनी धृतराष्ट्राला उपदेश करताना माणसाच्या प्रपंचातल्या 6 सुखांचा विचार केलाय आणि या पलीकडे जाऊन 7वं सुख माणसाला प्रापंचिक दृष्टीनं अपेक्षित असेल असं वाटत नाही. इतका तो विषय थोडा म्हणजे विचार व्यापक आहे. मनुष्य आपल्या संसारामध्ये ज्या सुखांचा विचार करतो त्या सुखांचं वर्गीकरण केलं तर ती 6 सुख आहेत. 6 सुखाच्या अंतर्गत येणारे पोट विभाग त्या सुखाची अनंतता कदाचित आपल्या समोर मांडत राहतील, परंतु विचार करायचा झाला तर 6 सुख आहेत. विदुरांनी असं म्हटलंय,
अर्थागमो नित्यम अरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वश्यश्च पुत्र हा अर्थकरीच विद्या षड्जीव लोकस्य सुखानी राजन. धृतराष्ट्राला उपदेश करताना विदुर सांगतात, राजा, या संसारामध्ये माणसाला सांसारिक म्हणून जी सुख अपेक्षित असतात ती 6च आहेत. अर्थागमो नित्यम, आपल्याला कायम आपल्याकडे संपत्तीचा ओघ राहावा, नित्य अर्थाची प्राप्ती होत राहावी, हे प्रपंचातलं एक सुख आहे. नित्यम अरोगिताचं, आपलं जीवन निरोगी राहावं, निरामय जीवन आपल्याला जगायला मिळावं, दुसरं सुख आहे. प्रियाच्या भार्या, प्रेम करणारी पत्नी मिळणं संसारातलं सुख आहे. प्रिय वादिनीचं, गोड बोलणारी बायको मिळणं हेही संसारातलं सुख आहे. म्हणजे प्रेम करणारी आणि गोड बोलणारी या वेगवेगळ्या बायका नाही आहेत. नाहीतर असं समजू नका की महाभारताने एका एका गुणाकरता एक एक पत्नी स्वतंत्र करायला सांगितली आहे. एवढं सौभाग्य महाभारताने दिलेलं नाही. प्रेम करणारी आणि गोड बोलणारी हे एकाच बायकोचे 2 स्वतंत्र गुण आहेत. वश्यश्च पुत्र हा, आज्ञेत राहणारी संतती प्राप्त होणं प्रपंचातलं सुख आहे. आणि अर्थकरीची विद्या, आणि जी विद्या आम्ही आमच्या आयुष्यामध्ये विद्या ग्रहण करतो, जे शिकतो, त्याच्याने त्या विद्येने आमचा उदरनिर्वाह चालवून द्यावा, हे 6वं सुख आहे. मला हा विषय लांबवायचा नाही आहे, पण हा विचार आपल्या समोर ठेवायचा आहे की ही 6ही सुख एकाच्या वाट्याला आलेली आहेत. असं एक उदाहरण या पृथ्वीच्या पाठीवर आपल्याला दाखवता येईल काय? ही 6ही सुख एकाच्या वाट्याला आली असं एक उदाहरण पाहिजे. नांदेड मधलं नकोय मला पृथ्वीच्या पाठीवरचं एक उदाहरण पाहिजे. ज्यांच्या जवळ संपत्ती आहे त्यांची प्रकृती बरी नाही आहे. ज्यांची प्रकृती धडधाकट आहे त्यांच्याकडे संपत्ती नाही आहे. ज्यांच्याकडे हे दोन्ही आहे त्यांना प्रेम करणारी पत्नी मिळाली नाही आहे. ज्यांना मिळाली आहे ती गोड बोलत नाही आहे. याच्यावर एकमत व्हायला काहीच हरकत नसावी. तुकाराम महाराज याला अपवाद नाही आहेत. त्यांची पत्नी फार प्रेम करत असते, त्यांना अन्न दिल्याशिवाय पाण्याचा घोट घेत नसे, पण बोलताना काही परंपरांचा शोधच लागत नाही. कुठून निर्माण झालं असेल हेही कळत नाही. आज्ञेत राहणं एवढं सगळं झालं. प्रेम करणारी मिळाली, गोड बोलत नाही. गोड बोलणारी मिळाली, ती प्रेम करत नाही. बरं, हे सगळं ज्याला मिळालं त्याची संतती त्याला जबरदस्तीनं चातुर्मासाला पंढरपूरला पाठवल्याशिवाय राहत नाही. हे मोठं विचित्रच आहे. हे सगळं एका वेळेला एका व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसतं का? तर दिसत नाही. कारण या आमच्या अपेक्षा आहेत. आमची वस्तुस्थिती कुठे आहे? या दोन्हीतलं अंतर आम्ही कसं मिटवणार आहोत? आणि जर ते मिटेल तर ते कृतीनं मिटणार नाही, ते विचारानं मिटतं. वस्तुस्थिती आणि अपेक्षा, आमच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत स्वजीवनाकडून, पण वस्तुस्थिती काय आहे? आम्हाला काय मिळालं? आम्हाला काय हवं होतं? याच्यातलं अंतर आम्हाला मिटवता येत नाही. परिणामतः ते अंतर मिटवणारा विचार आम्हाला करता येत नाही. या विचाराची अपूर्णता आमच्या जीवनामध्ये दुःखाचं निमित्त ठरत असते. संत वाङ्मयाचा विचार केला तर माणसाच्या जीवनातल्या सुखदुःखाचं कारण ही कृती नाही आहे, विचार आहे. विचार नाही केला तर समाधान नाही, विचार केला तर समाधान आहे. विचारा वाचून न पविजे समाधान, देह त्रिगुणाचा माधना माझी नाही, गुणसुद्धा तुकोबर यांनी म्हटलंय. विचाराशिवाय समाधान नाही आहे. आणि माणसाच्या जीवनामध्ये जे दुःख प्राप्त होतं त्याला कारण अविचाराशिवाय दुसरं नाही आहे.
म्हणून या दोन्हीची सांगड घालताना, या दोन्ही विचारांना एकत्रित आणताना आमच्या विचाराची अपूर्णता ही जर आमच्या जीवनामध्ये असं काही करत असेल तर आम्हाला परिपूर्ण विचार करता आला पाहिजे. आणि त्या विचाराच्या परिपूर्णतेत जर मानवी जीवनाची धन्यता असेल तर या विचाराच्या अशा परिपूर्णतेलाच परमार्थ म्हणतात. आणि म्हणून परमार्थाशिवाय मानवी जीवनाची धन्यता नाही, हे आपल्याला नियमानं विचारात घ्यावं लागेल. माणसाच्या जीवनाचं कल्याण, धन्यता, इतिकर्तव्यता ही पारमार्थिक विचाराशिवाय होऊ शकत नाही. कारण संसार संपत नाही, संसार थांबत नाही. ज्ञानोबारायांनी म्हटलं, यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडुसुता ते रुखची हा. मला फारसा विचार त्याचा विस्तार करायचा नाहीये. आणि म्हणून पारमार्थिक जीवन जगायचं असेल, पारमार्थिक जीवनाची धन्यता ही जर आम्हाला भोगायची असेल, प्राप्त करून घ्यायची असेल, तर त्याच्याकरता काही करणं हे आमचं कर्तव्य ठरतं. या सगळ्या विचाराला एक पार्श्वभूमी बघायची झाली तर कुरुक्षेत्रावर आपलेच नातेवाईक जेव्हा आपल्या समोर शस्त्र धारण करून शत्रू म्हणून उभे राहतात, त्यावेळेला विचारी संवेदनशील अंतःकरणाच्या कोणत्याही वृत्ती, अशा कोणत्याही व्यक्तीला जे काही अंतःकरणामध्ये जी काही दोलायमानता विचाराची निर्माण होते, ती परिस्थिती अर्जुनाच्या जीवनामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसते. अपेक्षा काय आहे? आपलं राज्य सांभाळायला दिलेलं आहे, आपण वनवासातून परत आल्यानंतर आपलं राज्य आपल्याला मिळावं ही अपेक्षा आहे. वस्तुस्थिती काय आहे? त्या राज्यात राज्य सोडून द्या, सुईच्या अग्रावर बसेल इतकी जमीन द्यायला दुर्योधन तयार नाही आहे. मग ही अपेक्षा आणि ही वस्तुस्थिती याच्यातलं अंतर मिटवायचंय कसं? तर याच्यातलं अंतर मिटवण्याकरता केल्या जाणाऱ्या विचाराला भगवद्गीता असं म्हणतात. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या समस्या, विचारात निर्माण झालेल्या अडचणी, अविचारानं केलेली विचाराची दिशाभूल, किंबहुना जीवनाचा साकल्यानं अनुभव नसल्यामुळे म्हणा किंवा विचाराची ती क्षमता नसल्यामुळे जी काही अप्रगल्भता निर्माण होते, जाणवते, त्याच्या निवृत्तीकरता भगवंतांनी सांगितलेले उपाय, भगवंतांनी सांगितलेला मार्ग, भगवंतांनी केलेलं प्रबोधन, या सगळ्या गोष्टी भगवद्गीतेमध्ये आपल्याला दिसून येतात. भगवद्गीतेसारखा परिपूर्ण ग्रंथ या जगताच्या पाठीवर दुसरा नाही. म्हणून जगतामध्ये जेवढं केवढं वाङ्मय नंतरच्या काळामध्ये निर्माण झालं, त्याच्यातलं बहुतांश वाङ्मय गीतेवर जेवढं जास्त लिहिलं गेलं तेवढं अन्य कोणत्याही ग्रंथावर लिहिलं गेलं नाही. एवढा अलौकिक ग्रंथ आहे. अर्जुनाला या सगळ्यांना समोर शत्रू म्हणून बघून दया उत्पन्न झाली. त्याने धनुष्यबाण खाली ठेवलं आणि भगवंताला हे पटलं नाही. रथातून अर्जुन खाली उतरला. पहिल्या अध्यायाचा शेवट, रथोपस्थ उपाविशत झालं. भगवंतानी अर्जुनाला मग पुढं काय उपदेश करायचा तो केला. पुढचा विचार मला आता स्पष्ट सगळ्यात सांगण्याचं कारण नाहीये, पण ती एक भूमिका या विचाराची एक असावी म्हणून फक्त बोलतोय. प्रस्तावना तरी या संबंधातली करतो. अर्जुनाची नेमकी अडचण काय? समोर शत्रू म्हणून आपले नातेवाईक उभे आहेत म्हणून दया उत्पन्न होणं ही अडचण आहे का? यांना शत्रू मानावं का मानू नये? चुकीच्या ठिकाणी चुकीचा विचार करणं ही अडचण आहे का? समोरची व्यक्ती चूक आहे का बरोबर आहे या विचाराचा निश्चय न झाल्यामुळे अंतःकरणाची निर्माण होणारी दोलायमानता ही अडचण आहे. काय अडचण? अर्जुनाची नेमकी अडचण धनुष्यबाण खाली ठेवावं असं अर्जुनाच्या बाबतीत काय घडलंय?
बरं, ज्यांना तो शत्रू समजायचं नाहीये त्याला अंतःकरणापासून आणि त्यांच्याबरोबर युद्ध करायचं नाहीये, यांच्याबरोबर काही काळापूर्वीच अर्जुनाने युद्ध केलेलं आहे. 1 वर्षाचा अज्ञातवास पूर्ण व्हायच्या आत यांना पुन्हा उघडं करावं या उद्देशानं विराटाच्या घरी गायी चोरून कौरवांनी जेव्हा विराटावर आक्रमण केलं, त्यावेळेला याच कौरवांबरोबर बृहन्नलेच्या रूपामध्ये असणाऱ्या अर्जुनाने याच कौरवांना पराजित केल्याचं उदाहरण आहे ना. ज्यांना अर्जुन शत्रू मानायला तयार नाहीये त्यांच्याबरोबर युद्ध करून झालंय. मग एखाद्याबद्दलची शत्रुत्वाची भावना एकदा अंतःकरणामध्ये निर्माण झाल्यानंतर त्याच व्यक्तीबद्दल मित्रत्वाची भावना निर्माण होणं अडचणीचं नाहीये, पण शत्रुत्वाची भावना पूर्णतः पुसली जात नाही ना. माणसाचा स्वभाव गमतीचा आहे. शत्रुत्वाची भावना पूर्णतः पुसली गेलेली नाहीये. आणि अर्जुन त्यांना धड पुरुष नाही धड स्त्री नाही अशा बृहन्नलेच्या रूपामध्ये जर पराजित करू शकतो, तर आता तर अर्जुन पूर्ण पुरुष म्हणून समोर उभा आहे. त्याला अडचण कशाची असावी? बरं, त्याला राज्य नकोय, वैराग्य उत्पन्न झालंय असं म्हणावं तर असंही काही नाहीये. मला राज्य नको, यांच्याबरोबर युद्ध करायचं नाहीये, मग पाप लागेल, हिंसा घडेल, तू दूर जाशील, अमुक आहे तमुक आहे, याच्यापेक्षा भिक्षा मागता भली वगैरे अमुक ते तमुक आहे, पुष्कळ. अर्जुन पुष्कळ बोल पहिल्या अध्यायामध्ये. म्हणजे अर्जुनाला राज्य नको होतं असं नाहीये. अर्जुन काही त्यावेळेला फार मोठा संत होता आणि विरक्त होता अशातला भाग नाहीये. त्याला राज्य हवंच होतं. फक्त तो म्हणतो मला युद्ध नकोय, युद्ध यांना मारून मला राज्य नकोय. म्हणजे युद्ध न करता जर राज्य मिळालं असतं तर त्याला हवंच होतं, त्याला नको होतं असं नाहीये. राज्याची अपेक्षा अर्जुनाला होतीच. युद्ध करायचं नाहीये कारण हे माझे नातेवाईक आहेत, अमुक आहेत तमुक आहेत, भाऊ आहेत, अमुक काका आहेत, हे आहेत ते आहेत, मातुल आहेत, सासरे आहेत, मामा आहेत, कुठे त्यांना मारू देवा नको. बर, बाकी विचार केला तर यांना मारावं न मारावं याच्याकरता हा प्रसंग होऊन गेलेला आहे. ज्ञानोबारायांनी अर्जुनाला स्मरण करून दिलं 18व्या अध्यायामध्ये. अर्जुना तुला काय वाटतं, हे काही तुला आता नवीन आहेत का यांच्याबरोबर युद्ध करणं? अरे बालपणापासून हे पांडव आणि कौरव यांच्यामध्ये भांडणं चालूच आहेत. कधी विषाचे लाडू देऊन भीमाला पाण्यामध्ये बुडवून टाका, कधी अमुक करा, कधी तमुक करा, कधी लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न करा. हे काय आत्ता चालू नाहीये. घरातल्या कुरबुरी फार जुन्या आहेत, मागेपासून चालत आलेलं आहे. बरं, युद्ध म्हणाल तर त्यावेळेला अर्जुनाने युद्ध केल्याचं स्मरण ज्ञानोबारांनी करून दिलंय अर्जुनाला. हे सगळे होते. उत्तर वैराटीचा राजा तू का निघालासी झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझं, हे बोलून दाखवलंय ज्ञानोबारांनी 18व्या अध्यायामध्ये. ते काय नवीन आहे काय? आत्ताच ती दया उत्पन्न यायचं, आत्ताच करुणा उत्पन्न व्हायचं काय कारण आहे? यांना मारावं की न मारावं अशी संदिग्ध भूमिका आत्ताच घेण्याचं काय कारण आहे अर्जुना? पण जर आपण बारकाईनं बघू तर अर्जुनाच्या या दोन्ही अडचणी खऱ्या नाही आहेत. थोडस मानसशास्त्र आपण बघा. अर्जुनाच्या या दोन्ही अडचणी खऱ्या नाही आहेत. अर्जुनाची खरी अडचण काय आहे? आपल्याला गीता जशी जशी आपण पुढे वाचत जाऊन जशी जशी ती कळत जाईल, आपल्याला आपल्याच जीवनाचं प्रतिबिंब स्वशब्दातून दाखवत राहील, तेव्हा आपल्याला हे हळूहळू कळत जाईल. टीकाकारांनी त्या संबंधामध्ये बारकाईनं विचार केलेत. अर्जुना खरंच म्हणजे अगदीच खरं बोलतो. आणि मी म्हटलं ना, मला फार लांबवायचं नाहीये, थोडक्यात सांगतो. अर्जुनाची खरी अडचण इथं आहे की भगवान समोर असताना सुद्धा निर्णय घेण्याचं धारिष्ट्य अर्जुन दाखवतोय. ही अर्जुनाची खरी अडचण आहे. भगवान समोर मी युद्ध करणार नाही, कशावरून? तुला हे ठरवण्याचा अधिकार दिला कोणी? समोर पूर्ण प्रज्ञ असताना, ज्याला आपल्या जीवनाचं सगळं माहिती आहे, ज्याच्या आपल्या जीवनाची सूत्र एकदा आपण त्याच्या हातात दिलेली आहेत, असं झालेलं असताना, सर्वज्ञ सर्वशक्तिमान असा समोर उभा असताना आपण
आपल्या बुद्धीचं, अल्पबुद्धीचं प्रदर्शन निश्चयाकरता त्याच्या समोर करावं, ही अर्जुनाची खरी अडचण आहे. हातात ज्ञानेश्वरी असताना आपण निर्णय घेण्याचं काय कारण आहे? हातात गाथा असताना आपल्याला विचार करायचं काय कारण आहे? अरे भगवान समोर आहेत, आपली बुद्धी किती, आणि अर्जुन निश्चयापर्यंत येऊन धनुष्यबाण खाली ठेवतोय. हे विचारत पण नाहीये देवाला की देवा मला असं वाटतंय मी हे करू का नको. नाही नाही, धनुष्यबाण खाली ठेवलंय त्याने. या निर्णयापर्यंत अर्जुन जातोय. बर, गीतेचा प्रारंभ जर बघितला तर अर्जुनाने या निर्णयापर्यंत येण्याचं कारणही नव्हतं. आपल्याकडच्या ग्रंथांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. आपल्या ग्रंथाचा प्रारंभ जो एखाद्या श्लोकातून होतो, एखाद्या वाक्यातून होतो, मंगलाचरणातून होतो, एखाद्या ओवीतून होतो, ते जे पहिले शब्द असतात ना, हे शब्दच त्या ग्रंथाच्या प्रतिपाद्य विषयावर प्रकाश टाकत असतात. असे आपल्या संस्कृतीतल्या ग्रंथांच्या रचनेचं एक वैशिष्ट्य मानलं जातं. उदाहरणं खूप आहेत. गीतेचा 15वा अध्याय आपल्याला पाठ आहे. पहिले 3 शब्द सांगा. ऊर्ध्व, मूल, अधशाखा, 3च शब्द आहेत ना. संपूर्ण 15व्या अध्यायाचा विषय या 3 शब्दात येऊन गेलाय. ऊर्ध्व म्हणजे ब्रह्म, मूल म्हणजे माया, अधशाखा म्हणजे प्रपंच. संपलं. ह्याच्या पलीकडे 15व्या अध्यायात चौथा विषय नाही. 65व्यांची चांगदेव 65. स्वस्ती श्री वटेशु जो लपोनी जगदा भासु दावी मग ग्रासू प्रकटला करी. चांगदेव 65चा सगळा प्रतिपाद्य विषय या ओवीमध्ये येऊन गेलाय. तसं गीतेचंही तसंच आहे. गीतेचा पहिला श्लोक धृतराष्ट्राच्या मुखातून आला आणि या श्लोकाचे पहिले 2 शब्द मला सांगा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. संपली गीता. याच्या पलीकडे गीता नाही आहे. तुम्ही गीतेच्या कोणत्याही अध्यायात जा, या 2 शब्दाच्या पलीकडे तुम्हाला गीता दिसत नाही. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, संपलं. ह्याच्यात काय गीता? ह्याच्यातच गीता आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या 2 शब्दामध्ये क्षेत्रे दोन्हीकडे आलं. धर्म क्षेत्रे, कुरुक्षेत्रे, क्षेत्रे आलं ना. मग हे क्षेत्रे जर दोन्ही शब्दातलं बाजूला काढून टाकलं तर काय राहतं? पहिल्या शब्दातला धर्म राहतो आणि दुसऱ्या शब्दातलं क्रियापद राहतं कुरु. क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु. संपली गीता. आपण ज्या क्षेत्रात राहता त्या क्षेत्रात धर्मानं वागा. संपली गीता. गीतेमध्ये दुसरं काय मला सांगा याच्या पलीकडे? गीता ह्याच्या पलीकडे जाऊन काय सांगते? क्षेत्रे क्षेत्रे धर्मम कुरु. आमचं नोकरीचं क्षेत्र आहे, तिथं धर्मानं राहा. आम्ही व्यवसाय करतो, धर्माने कर. आम्ही प्रवचन करतो, धर्माने कर. आम्ही विद्यार्थी आहोत, विद्यार्थ्याचा धर्म पालन कर. आम्ही शिक्षक, त्याचा धर्म पालन कर. ज्या क्षेत्रामध्ये आम्ही कार्य करतो त्या क्षेत्रामध्ये धर्मयुक्त बुद्धीनं कर्तव्यपरायण होऊन राहणं हीच गीता आहे. याच्या पलीकडे गीतेत विषय नाही. काय सांगाल याच्या पुढे? अर्जुनाला हेच सांगितलं, धर्माचं पालन कर. अर्जुनाला कळत नाही आहे, कारण निर्णय घेण्याची बुद्धी असून सुद्धा, निर्णय घेण्याची क्षमता असून सुद्धा काहीतरी विपरीत अशा कल्पना अंतःकरणामध्ये त्याच्या सत्सद विवेकाला सुद्धा भ्रष्ट करू शकतात. आणि हे अर्जुनाच्या बाबतीत होऊ शकतं. आपण किस झाडकी पत्ती आहोत. समोर भगवान असून अर्जुनाला विकल्प निर्माण होऊ शकतो. आपण तर हातात घेतलेली ज्ञानेश्वरी खाली ठेवत राहतो. आपलं काय होईल? मग भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुन असं नाही आहे. तुला जे वाटतं ते तसं नाही आहे. तू तत्वदृष्टीनं स्वजीवनाकडे बघण्याची सवय लावून घे. मी जाता जाता आपल्याला सांगतो, गीतेचा पहिला अध्याय आणि गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या 10व्या श्लोकापर्यंतची गीता, पहिल्या अध्यायापासून ते दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंतची गीता
तर्कनिष्ठ गीता आहे आणि दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून ते 18व्या अध्यायाच्या 78व्या श्लोकापर्यंतची गीता ही तत्वनिष्ठ गीता आहे. अर्जुन तर्कानं बोलतो आणि भगवान तत्वानं उत्तर देतात. तर्क कधीही तर्कानं खोडता येत नाही, कारण तर्क हे त्या त्या व्यक्तीच्या बुद्धीचं वैभव असतं आणि या जगतामध्ये अमर्याद बुद्धी प्राप्त झालेला एकही जीव नसतो, कारण प्रत्येकाच्या बुद्धीला मर्यादा आहेत. त्यामुळे माझा तर्क खोडून काढणं तुम्हाला शक्य असेल तर तुमचा तर्क खोडून काढणारा कोणीतरी सव्वाशेर उपस्थित होतच असतो. आणि असं जर होत असेल तर तर्कानं तर्क खोडून काढण्यामध्ये कुठल्याही निश्चयापर्यंत मानवी बुद्धी येऊ शकत नाही. याच्याकरता तर्काचं निराकरण हे नेहमी तत्वानं केलं पाहिजे, तरच ते निराकरण कायमस्वरूपी होतं.